मंडळी, ते खमंग मखाण्याचा चिवडा करत आहे परी आणि पिल्लूच्या डिमांडवर. त्यांचे प्रचंड फेवरेट आहे आणि मी त्यांना इव्हनिंग स्नॅक्स वगैरे असं नेहमी देते. हे बघू शकता, भरपूर तुपाची आवश्यकता असते त्यात. बघू शकता हे देसी तूप आहे गोवर्धनचं. हा बेटा एक मिनिट, तुम्हाला बनवून देते मी सोना. हे बघा, हे मी तूप घेत आहे, देसी तूप. तूप थोडं तडतडल्यानंतर त्यात ह्यामध्ये बघू शकता शेंगदाणे आहे, कढीपत्ता आहे, काजू बदाम आहे, लाल मिरची आहे आणि लसूण आहे आणि मोहरी देखील आहे, जिरा आणि मोहरी देखील आहे. हे सगळं टाकून घेते आधी. जास्त असं हे करायचं नाही आपल्याला, म्हणजे असं एकदम भाजायचं नाही किंवा खूप जाळायचं नाही. थोडंसं हिंग टाकून घेते. हिंगाने तडका छान बसतो, खमंग वास येतो. त्यानंतर मीठ आणि हळद टाकून घेणार आहे. अगदी साधा सिंपल आहे, पण मुलं एकदम आवडीने खातात आणि खूप जास्त पौष्टिक आहे, त्यामुळे मुलांना द्यायला काही हरकत नाही आहे. मीठ टाकून घेतो चवीनुसार आणि आता हळद देखील आपल्याला चवीनुसार थोडंसं घ्यायचं, खूप जास्त नाही. तर थोडंसं हे तडतडायला सोडते मी. आता इथे थोडासा गरम मसाला, अगदी थोडासा, जास्त नाही, आणि थोडंसं धनिया पावडर, म्हणजे धनियाची आपली पावडर. बाकी सर्व टाकलेलं आहे आणि आता हे छान असं फ्राय करून घेणार आहे. मी आज कुरमुरे ॲड करणार होते, पण साई म्हणाले नको, मुलांना अगदी मखाण्याचा असा प्युअर चिवडा आवडतो. मग कुरमुऱ्यांचं केलं ना, त्यातले ते मखाणे वेचून खातात. मग प्युअरच असा मखाण्याचाच असू दे म्हणून आता इथे मखाणे ॲड करून घ्यायचे. अगदी मध्ये ना स्वयंपाकाची घाई चालली आहे, तब्येतही बरी नाही आहे आणि परीलाही पुन्हा सर्दी झाली थोडी. पिल्लू तर आता जस्ट रिपेअर झाला आहे. मग मला थोडंसं आहे ना, तर काही बनवताना थोडी गोंधळ उडतो माझा. बघू शकता किती पडताय, हातून भरलं हे भरपूर. थोडं पडतं, काही हरकत नाही. आपलंच किचन आहे, आपलेच लोक, आपलेच सबस्क्रायबर आहे आणि बिना चुकाचं तर कोण शिकत नाही. न्यू कुकला तर एवढं तर अलाउड असणारच ना. आणि आपली वायटी फॅमिली तर एवढं सगळं एक्सक्यूज करेलच त्यांच्या प्रिय जान्हवीसाठी, हो की नाही? कळवा मला कमेंट्सद्वारे. तुम्ही हा चिवडा बनवता का? बनवत असाल तर तुमची पद्धत कशी तेही मला नक्की सांगा. आणि आता हे बनवत असताना आणखीन एक नवीन स्टेप सांगते तुम्हाला. वरतून आणखीन थोडंसं तूप ॲड करायचं आहे मसाल्याला. थोडं हां, एक मिनिट. मुलांचं बघा सुरू झाले किरकिर. चिवडा बनता त्यांना त्याची ओढ निर्माण होते, येऊन थांबता. बघा, आम्हाला द्या सुरू झालं त्यांचं. थांब. अजून थोडंसं वरतून तूप टाकून घ्यायचं, तडक्याला थोडं आणि वरतून थोडं, म्हणजे एकदम कुरकुरीत बनतो. आणि सगळ्या मखाण्याला समान तूप आणि समान जे काही साहित्य मसाले टाकले त्याची फोडणी बसते. यात लाल तिखट देखील मी ॲड करू शकत होते, पण मी नाही ॲड केलं, कारण मुलं खाणार आहे. मुलांना एकदम जास्त मसालेदारही नको आहे आणि एकदम जास्त साधंही नको आहे. त्यासाठी परी पिल्लूला 2 काढून देते, ते खूप हट्ट करतात, त्यासाठी काढून दिलं त्यांना 2. मुलांना दमही नाही निघत आणि एकदम हेल्दी त्यांना शाळेला टिफिनसाठी देऊ शकता. जर्नीमध्ये आम्ही हे घेऊन जातो, आता मुंबईला जाणार आहे ना, त्यासाठी देखील हा चिवडा यूज होणार आहे आणि खूप पौष्टिक आहे. मुलांनी किती खाल्लं तरी त्यांना काही त्याची बाधा होणार नाही, पोटाला त्याने काय प्रॉब्लेम होणार नाही. मुलं कुरकुरीत छान खातात आणि पॉपकॉर्न वगैरे खाल्ल्यावर मुलांचं पोट दुखतं, पण हे खाल्ल्याने मुलांना हेल्दीच आहे, हेल्दी घटकापासूनच बनवलेलं आहे. त्यामुळे मुलं खाऊ शकतात व घरात वयस्कर व्यक्ती खाऊ शकतात. आणि घरात कोण पाहुणे आले तर पटकन हे प्लेटभर घालून दिलं तर ते देखील खुश होतील. यात थोडे ड्रायफ्रूट्स आणखीन ॲड करायला हवे होते, पण माझ्याकडे काजू आणि बदाम तेही थोडेफार बघू शकता. खमंग कुरकुरीत असा मखाण्याचा चिवडा तयार झालेला आहे. सर्व मखाणे